आज महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि विल्सन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये आदरणीय स्मार्तनाजी पाटील मॅडम, आदरणीय डॉक्टर मिनल साने मॅडम, आदरणीय डॉक्टर सोनालीजी कुसुम, आदरणीय डॉक्टर सत्यवतीजी चौबे, ज्या या कार्यक्रमाचं नियोजन पाहत होत्या त्या माझ्या सदस्य सचिव मायाजी पाटोळे, माझ्या सहकारी आमच्या आयोगाच्या सदस्य गौरीजी छाबरिया, आजच्या या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले विल्सन कॉलेज, साठे कॉलेज, मुंबई विद्यापीठ पत्रकारिता विभाग विद्यार्थी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे विद्यार्थी, निर्मला निकेतनचे विद्यार्थी, त्याचबरोबर काही सामाजिक संस्था देखील यामध्ये सहभागी झाले। यामध्ये वाचा संस्था असेल, मजलिस संस्था असेल, प्रवास संस्था आहे, मुंबई स्माईल संस्था आहे, या सर्वांचं आणि या ठिकाणी उपस्थित राहिलेले अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, माझा आयोगाचा स्टाफ, माझे काउन्सिलर, या सगळ्यांचं मी आजच्या चर्चासत्रामध्ये मनापासून स्वागत करते। गेली 2 तास झालं आपण सर्वजण या चर्चासत्राच्या निमित्तानं सहभागी झालेलो आहोत। विद्यार्थी या ठिकाणी बसलेत आणि आयोगाचा हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे असं मला वाटतं। तुम्ही आत्ता ज्या विद्यार्थी दशेमध्ये आहात त्या विद्यार्थी दशेमधून कधीतरी आम्हीही गेलेलो आहोत, त्याच्यामुळे कोणताही कार्यक्रम असेल तो त्याची वेळ वाढत गेली की विद्यार्थी कंटाळतात आणि शेवटी टाळ्यांचा गडगडाट जास्त येतो, कारण की आम्ही देखील शाळेच्या प्रांगणात बसलो, प्रमुख पाहुणे आले की आम्ही ठरवायचो की आपण टाळ्या जास्त जोरात वाजवायचे म्हणजे पाहुणे भाषण लवकर संपवतील। या सगळ्या तुमच्याशी चर्चा साधत असताना, चर्चा संवादाच्या निमित्तानं तुमचे प्रश्न जाणून घेत असताना अनेक सामाजिक संस्थांना बोलायचं होतं, पण संस्थेच्या प्रतिनिधींना फारसा वेळ देता आला नाही। पण वन वेज कम्युनिकेशन होण्यापेक्षा 2 वेज कम्युनिकेशन कधीही चांगलं, आणि तुम्ही जे बोललात, आवाज उठवलात आणि तुमचे प्रश्न मांडले त्याच्यासाठी मी मनापासून आभारी आहे। आजच्या या प्रश्नांसाठी खरं तर समाजाची मानसिकता आपण समजून घेण्यासाठी एकत्रित आलो। असा संवाद होणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं, कारण जनरेशन बदलत जातं आणि बदलत्या जनरेशनची भूमिका आम्ही स्वीकारली पाहिजे, ही मानसिकता समाजामध्ये असली पाहिजे। राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून गेली 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरले। शहरी भाग, ग्रामीण भाग, आदिवासी वाड्या, वस्त्या, पाड्यांपर्यंत मी स्वतः जाऊन राहून आले। आदिवासी महिला भगिनी कशा राहतात, त्यांचे प्रश्न काय, आपल्यासारखं जीवन आहे का, त्यांचं कल्चर काय, हे सगळं फार जवळून पाहिलं आणि जाणवलं। आमच्याकडे सॅनिटरी नॅपकिन सहजासहजी उपलब्ध होतं, पण धुळेसारख्या आदिवासी पाड्यांवरती सॅनिटरी नॅपकिनसुद्धा नसतं। जिथं लुगडं घातलं जातं तिथं झाडाचं पान, मोठं पान घेऊन त्याच्यामध्ये वाळलेलं गवत घालून ते सॅनिटरी नॅपकिन म्हणून वापरलं जातं। ही माझ्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि वाड्या वस्त्या पाड्यांवरच्या महिलांची आणि मुलींची अवस्था। शिक्षण घेत असताना अनेक प्रश्न निर्माण होतात, पण हे प्रश्न सोडवण्यासाठी आता आम्हाला एकत्र आलं पाहिजे। कोपरखैरणेमध्ये घडलेली घटना जिथे मी स्वतः जाऊन भेट दिली, उरणमधली घडलेली घटना त्या कुटुंबियांना मी भेट दिली, वसईमध्ये घडलेली घटना, भर चौकामध्ये मुलीची हत्या केली जाते, या घटनेमध्ये आम्ही स्वतः आयोग म्हणून काम पाहतोय। नावाशेवामध्ये घडलेली घटना जी अजून आपल्यासमोर आणली नाही, कारण मुलीच्या जीवाला धोका म्हणून मी स्वतः त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटले। या सगळ्या घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस चर्चा होणं फार गरजेचं आहे, आणि घटना आत्ताच घडतात असं नाही, अनेक वर्षांपासून घटना घडत आलेत, इतकंच की हल्ली या घटनेचं प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढतंय। पूर्वी अशी एखादी घटना घडली, कोणीतरी प्रश्न विचारला की खरंच कायद्याच्या चौकटीमधून आरोपीला शिक्षा होती का, तर हो होती। गेली 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही कोल्हापूरची घटना असेल, बोरमधली घटना असेल ज्यामध्ये अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करून तिचा खून करण्यात आला, त्याचबरोबर संभाजीनगरची घटना असेल, या 3 घटनांमध्ये राज्य महिला आयोगाने फास्ट ट्रॅक कोर्टाची प्रोसेस करून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून पाठपुरावा केला, आणि 3ही घटनेमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली। याच्यामध्ये ज्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली त्याला दयेचा अर्ज मागण्याचा अधिकार असतो, आणि या दयेच्या अर्जाच्या प्रोसेसमध्ये खऱ्या अर्थानं या 3ही आरोपींना डबल जन्मठेपेची शिक्षा झाली, म्हणजेच मरेपर्यंत शिक्षा ही आयोगाच्या माध्यमातून आम्ही केली। अशा जेव्हा घटना घडतात, कोपरखैरणेमध्ये आम्ही फास्ट ट्रॅक केलाय, उरणमध्ये केलाय, नावाशेवामध्ये फास्ट ट्रॅक केलाय, 90 दिवसाच्या अगोदरपर्यंत चार्जशीट सबमिट होऊन
कोर्टासमोर केस उभी राहिली पाहिजे आणि फक्त केस उभी करणं हे उद्दिष्ट नसतं, तर सबळ पुराव्यासहित ती उभी करणं आणि या सबळ पुराव्यामध्ये आरोपीला कुठेही सुटका होता कामा नये, फाशीची शिक्षेच्या प्रोसेसमध्ये तो अडकला पाहिजे, ही भूमिका माझे काउन्सिलर आणि राज्य महिला आयोग या निमित्तानं सगळ्या केसेसमध्ये निभवतात. खरं तर आजच्या समाजाची मानसिकता ही फार वेगळी आहे. एखादी गोष्ट मला हवी तर ती मला मिळालीच पाहिजे, मला मिळणार नसेल तर ती दुसरी कोणाला नको. मग मला पाहिजे तर ती कशी पाहिजे? ॲसिड टाकून पाहिजे, रेप करून पाहिजे, रेप मर्डर करून पाहिजे. ही या आत्ताच्या मुलांची समाजाची मानसिकता. कायदा आहे का? हो, देशातला सर्वोत्कृष्ट कायदे, कडक कायदे हे महाराष्ट्रामध्ये. मी महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक करेल, खूप चांगल्या पद्धतीचं ते काम करतात. प्रत्येक वेळेस समाज म्हणून आपण भूमिका मांडतो की पोलीस काय करतात, हो ते त्यांचं काम करतात. पण ज्यावेळेस चार भिंतीच्या आतमध्ये जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो त्यावेळेस काय करायचं? अशा 9 घटना माझ्याकडे आहेत. या 9 घटना मग की 8 घटना ह्या बाहेर गावावर बाहेर राज्यातून आलेल्या लोकांच्या आहेत. कोपर खैराणीमध्ये घडलेली घटना ही परराज्याच्या व्यक्तीने केली. उरणमधली घटना परराज्यामधल्या व्यक्तीने केली. नावाशेवामधली घटना ही बाहेरच्या व्यक्तीने केली. मला एक सांगायचं आहे, मी त्या निमित्तानं पोलिसांना, DG ऑफिसला आणि सरकारला देखील पत्र दिले की ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत, गट असेल, गण असेल, वॉर्ड असेल, प्रभाग असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, या कोणत्याही भागामध्ये एखादी नवीन व्यक्ती व्यवसायाच्या निमित्तानं आली तर तिची पडताळणी झाली पाहिजे. त्याचं रेकॉर्ड हे संबंधित पोलीस स्टेशनला असला पाहिजे आणि ते समजलंच पाहिजे की ती व्यक्ती कुठून आली, त्याचं बॅकग्राऊंड काय, त्याची पार्श्वभूमी कोणती. आणि जर या व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर त्यांच्यावरती वॉच ठेवला पाहिजे. कायद्याने ती तरतूद केलीच पाहिजे, जेणेकरून बाहेरून येणारे लोक जरी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतील तर अशा पद्धतीचे गुन्हे सातत्याने घडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात राहतं. आणि हे या तिन्ही घटनेवरून समोर आलं. पण या समाजामध्ये जगत असताना आमची मानसिकता कशी असली पाहिजे? आज देखील या कार्यक्रमाला मी संदीपजी केकाणे यांनाही आमंत्रित केलं होतं, जेणेकरून इथून मग आमचा जागतिक महिला दिवस साजरा केला जातो. मी पहिल्यापासून मला तो जागतिक महिला दिवस जवळ आला की अस्वस्थ होतं की 1 दिवसाचा आमचा बैलपोळा साजरा होतोय की काय. पण आता सरकारी कामकाजाच्या प्रोसेसप्रमाणे तो दिवस आम्ही करतो. 1 दिवसामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत आमच्यावरती कविता, ओवे, पोवाडे लिहिले जातात. आमचं भरभरून कौतुक केलं जातं. पण 364 दिवसांचं काय? त्याच्यामुळं आम्हाला 1 दिवसाचा जागतिक महिला दिवस नको आहे, आम्हाला 365 दिवसाचा आमचा आत्मसन्मान हवा आहे, आमचा आत्मविश्वास आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. पूर्वी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आयोजक महिला असायच्या, वक्त्या महिला असायच्या, श्रोते महिला असायच्या. 4 भिंतीच्या आत आमचा कार्यक्रम झाला की आमच्या व्यथा आणि कथा आम्हीच सांगायचो, ऐकणारे ऐकून घ्यायचे, या भिंती ऐकून घ्यायच्या. कार्यक्रम संपला 2 तासाचे की आम्ही सभागृहाच्या बाहेर पडलो की आमचे प्रश्न विरून जायचे. पण आता हल्ली तसं होत नाही. गेल्या अनेक वर्षापासून या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रात फिरते, पण गेल्या 2-3 वर्षामधला बदल जाणवतो. आता जागतिक महिलाच्या कार्यक्रमामध्ये पुरुष आयोजन करतात, वक्त्यांमध्ये बऱ्यापैकी पुरुष असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता श्रोतेही आमचे प्रश्न ऐकतात आणि श्रोत्यांमध्ये पुरुष असतात. म्हणून मला प्रकर्षाने आज जाणवतं, संदीपजी केकाणे असते तर कदाचित या महिला भगिनींमध्ये एक पुरुष बसला असता ज्याने आमचे प्रश्न मांडले असते आणि ऐकलेही असते. आणि आज पुरुषांची संख्या यामध्ये सगळ्यात जास्त आहे, जेणेकरून आमचे प्रश्न तुम्हाला समजले पाहिजे, कारण समाजाची मानसिकता तुम्ही सगळ्यात जास्त जागृत करणार आहात. म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मी मनापासून धन्यवाद देते. कारण की आईचा प्रश्न काय, आई जगती कशी, आईची शरीर रचना काय, तिची मानसिकता काय हे त्या मुलाला पण समजली पाहिजे. बहीण म्हणून घरामध्ये वाढत असताना ते बहिणीचे प्रश्न त्या मुलाला समजले पाहिजेत. स्वतःच्या घरातली बहीण समजली, तिचे प्रश्न समजले तर समाजातल्या महिला समजतील आणि ती समजून घ्यायची हीच वेळ आहे. आमच्याकडे टीव्हीमध्ये सॅनिटरी नॅपकिनची जाहिरात दाखवली जाते, ज्यामध्ये निळ्या रंगाची शाई त्या नॅपकिनवर ओतली जाते. कॉलेजवयीन मुलींना नुकत्याच वयात येत असताना, ज्यांना आईकडून माहिती मिळत नाही, शिक्षकांकडून मिळत नाही, शाळेतून मिळत नाही, हल्ली फार मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी माहिती असते, पण नॅपकिनवरती निळ्या रंगाची शाई दाखवल्यानंतर त्या मुलीला समजतच नाही हे ॲब्सॉर्ब करण्यासाठी टिपकागत आहे की काय. खरं तर
निळ्या रंगाच्या शाईऐवजी लाल रंग पाहिजे होता, कारण आमच्या गर्भाचा रंग लाल आहे, तो तुम्हाला समजला पाहिजे की लाल रंगाच्या वेदना काय आहेत. आणि म्हणून ही मानसिकता समाजामध्ये गेली पाहिजे. आज या आमच्या पहिली दुसरीच्या पुस्तकामध्ये कोणत्याही फॅमिलीचं चित्र दाखवायचं असेल तर बाबा बाहेर हॉलमध्ये पेपर वाचतानाचा फोटो असतो, बाबा शेजारी भाऊ बसलेला असतो, तो खेळणं खेळत असतो किंवा त्यांच्या शेजारी काहीतरी खात बसलेला असतो, आई किचनमध्ये दाखवली जाते आणि आईच्या शेजारी बहीण काहीतरी आईला मदत करताना दाखवली जाते. ही आमची लहानपणापासूनची मानसिकता या चित्रांमधून, पुस्तकांमधून आणि पाठ्यपुस्तकांमधून दाखवली जाते. आणि तीच मानसिकता आमच्या डोक्यामध्ये राहते की आई किचनमध्येच असली पाहिजे. ही मानसिकता बदलली पाहिजे. आता ते चित्र असं आलं पाहिजे, बाबांशेजारी आईसुद्धा पेपरच वाचतीये, ताईसुद्धा तिथंच बदली आणि कदाचित दादा किचनमधून जाऊन चहाचा कप घेऊन येतोय. ही मानसिकता बदलली पाहिजे आणि आता हे चित्र आमच्या समोर आलं पाहिजे. आम्हाला सांगता आलं पाहिजे घरामध्ये. कोणीतरी मग अशी प्रश्न मांडला हुंड्यासाठी की शिक्षण घेतलं आणि हुंडा द्यावा लागतो, घ्यावा लागतो. हुंडा देणं आणि घेणं कायद्यानं गुन्हा आहे, पण आम्हाला कायदे माहिती पाहिजेत. तुम्ही तुमचं शैक्षणिक आयुष्य संपून जेव्हा तुमच्या पुढच्या सामाजिक आयुष्यामध्ये पदार्पण करताल, कधीतरी या पायऱ्यांवरूनही तुम्ही चढताल, त्यावेळेस तुम्हाला ठामपणे सांगता आलं पाहिजे, माझ्या आईवडिलांनी माझ्या शिक्षणासाठी खर्च केलाय, त्याच्यामुळे ज्याला कोणाला हुंडा पाहिजे मी तर हुंडा देणारच नाही, पण कोणाला पाहिजे त्याच्याशी मी लग्न करणार नाही, हे तुम्हाला ठणकावून सांगता आलं पाहिजे. त्याचं उदाहरण मी स्वतः सांगते. मी शिक्षण घेत असताना माझ्या आईवडिलांना सांगितलं की जो कोणी हुंडा घेईल त्याच्याशी लग्न करणार नाही. माझ्या लग्नामध्ये मी 5 पैसाही हुंडा दिलेला नाही. ही भूमिका तुमची असली पाहिजे. लग्नाच्या बोहराच्या बाजारामध्ये आपला लिलाव मांडला जातो. लिलाव मांडणारी कोण? आमची आई असते, वडील असतात. त्यांची मानसिकता बदलली पाहिजे. बाई म्हणून आता आम्हाला आमची मानसिकता बदलली पाहिजे. आई म्हणून मला बदललं पाहिजे. आता आईने ह्या समाजाला सांगितलं पाहिजे, कधीतरी तुम्हालाही ती भूमिका तुमची मांडता आली पाहिजे की मुलाला जितका शिक्षणाचा खर्च झालाय तितकाच मुलीचा सुद्धा झालेला आहे. त्याच्यामुळे या लग्नाच्या बाजारामध्ये आम्ही उभं राहणार नाही, पाटावर बसणार नाही आणि हुंडा किती ते ठरवणार नाही, कारण की आमची गुणवत्ता आमच्या कर्तृत्वावरून ठरेल, आमच्या शिक्षणावरून ठरेल, आमच्या रंगावरून ठरणार नाही. हे आम्हाला सांगता आलं पाहिजे. या समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आम्हाला पुढे आलं पाहिजे. माझ्या घरामध्ये माझा मुलगा आहे, मला त्याला सांगता आलं पाहिजे, माझ्या महिन्याभराच्या 4 दिवस पाळीचे, त्यामध्ये तू मला मदत कर, मला त्रास होतो या दिवसांमध्ये. तो करतो. नाही, किचनमध्ये तुला तेवढं करावं लागेल, ते काम तू कर, तो करतो. आपण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. प्रत्येक गोष्ट शासनाने केली पाहिजे, प्रशासनाने केली पाहिजे, कायद्याच्या चौकटीतून नाही होणार हे सगळं. मला माझ्यापासून रिंगण आखून केंद्र म्हणून मी काम केलं पाहिजे, केंद्रबिंदू म्हणून मी काम केलं पाहिजे, माझ्यापासून मी सुरुवात केली पाहिजे. याची सुरुवात तुम्हाला सगळ्यांना करायची आहे आणि केंद्रबिंदू तुम्ही असणार आहे. खरं तर प्रश्न अनेक सायबरच्या बाबत मला प्रश्न पडतोच. ह्या सगळ्या चर्चासत्रांमध्ये कदाचित आपल्याला वेळ मिळाला असं तर आपण विचारलं देखील असतं, पण आत्तापर्यंत जेवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली, जितके गुन्हे घडले, त्याच्या पाठीमागचं कारण एकच होतं. फेसबुक चॅटिंगच्या माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते आणि ती आपण सहजासहजी स्वीकारतो. समोरची व्यक्ती जिचं अकाउंट मुलीच्या नावाने आहे, ते तिकडे मुलं म्हणून वावरतात, त्याच्यावरती आपण आमची माहिती देतो. फक्त माहिती देतो असं नाही, माझी फॅमिली कोण आहे ते सांगतो. आम्ही सकाळी नाश्त्याला बसल्यावर काय खातोय त्याचे फोटो पाठवतो. मैत्रिणीबरोबर कुठे चाललोय ते सांगतो. गुगल मॅपवरती तुमच्या माहितीसाठी सांगते, तुम्हाला कदाचित आठवणार नाही तुम्ही 8 दिवसापूर्वी कुठे कुठे फिरला, महिनाभरापूर्वी तुम्ही कुठे गेलात. 2 मिनिटात गुगल सर्च करा, गुगल मॅपवर चेक करा, वर्षभरामध्ये तुम्ही कुठे कुठे गेलात ते गुगल मॅप तुम्हाला सांगतं तुम्ही कुठे फिरलाय. तुम्हाला काय आवडतं हे तुम्हाला लगेच सांगता येणार नाही, पण तुमच्या फेसबुक अकाउंटला जर तुम्ही विचारलं तुम्हाला फेवरेट काय आहे, तर तुमचे डिशेस त्या ठिकाणी येतात, कारण तुम्ही जेवणाच्या नाश्त्याच्या डिशेस त्या ठिकाणी पोस्ट केलेले असतात. आणि फोटो टाकताना आता फक्त माझा एकटीचाच नाही, तर आपण आपल्या फॅमिलीला घेऊन पोस्ट करतो कुठेतरी त्या. आणि आत्ता नंतर ओळख वाढत गेल्यानंतर समोरची व्यक्ती जशी आपल्याकडे डिमांड करते तशा पद्धतीचे फोटो पोस्ट केले जातात. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. जी व्यक्ती तुम्हाला माहिती नाही, त्याचं बॅकग्राऊंड माहीत नाही, ती तुमच्याबरोबर कशी वागते, तिची मानसिकता काय ते माहीत नाही, त्यांच्याबरोबर तुम्ही तुमचे फोटो शेअर करत असताना तो फोटो कुठेतरी गुगलच्या माध्यमातून कोणत्या तरी अश्लील वेबसाईटसाठी वापरला जातो.
दिवसभरामध्ये अशा 4-5 घटना आमच्याकडे येतात. शेवटी त्या मुलीला असं वाटतं की माझ्याबाबत असं घडलंय आणि माझा इतका अश्लील फोटो आलाय, मी काय करू? कोणाशी बोलता येत नाही, चर्चा करता येत नाही, सांगता येत नाही. कितीतरी जणी आत्महत्यापर्यंत जातात. म्हणजे अनोळखी व्यक्ती आहे, तिला आपण सहजासहजी स्वीकारतो, याच्या पाठीमागे खरं तर आपण विचार केला पाहिजे. ही समाजाची मानसिकता बदलली पाहिजे, याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे. म्हणून मला तुम्हाला सांगायचे, विषय अनेक आहेत, फार वेळ घेणार नाही. आपण गेले 2 तास या सगळ्यांमध्ये बसलेला आहात. या चर्चेच्या निमित्तानं आपण आपले प्रश्न देखील मांडलेले आहेत. पण आपला देखील मगाशी आपण जे सांगितलं, खरं तर आमच्या मानकर सरांनी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिले, त्याच्यामुळे मी परत देत नाही. विधवा प्रथाच्या विरोधात आम्ही राज्य महिला आयोग आणि सरकारकडे पाठपुरावा केला. ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर झाले आणि ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करून आमच्या राज्य महिला आयोगाकडे तर आले, पण सरकारने त्याच्या विरोधात कायदा करत निश्चितपणाने तो महाराष्ट्रात घेऊन गेले. त्याच्यामुळे आयोगाने जिथे जिथे दखल घेतली, 3 केसेसमध्ये फाशीची शिक्षा, ज्याचं राष्ट्रपतीच्या माध्यमातून किंवा नंतर दयेचा अर्ज स्वीकारल्यानंतर डबल जन्मठेप होती, अशी फास्ट ट्रॅकमध्ये केसेस घेऊन त्या केसेसला शेवटपर्यंत घेऊन जाण्याची भूमिका ही राज्य महिला आयोगाची राहते. अनेक अशा घटना आहेत ज्याच्यामध्ये आयोगाने शिफारस केली आणि त्या घटना घडले तर IC कमिटीच्या बाबत असेल, आम्ही सातत्याने शिफारस करतो. त्याच्यामुळे तुमची ही काही संकल्पना असेल ती डोक्यातून तुम्ही काढून टाकावी. यामध्ये अनेक प्रश्न आहेत जे आयोगाच्या माध्यमातून मांडले जातात, आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या सगळ्यांमधून होत असतो. या निमित्तानं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, यंग जनरेशन आहात. खरं तर हे दिवस असे असतात की आकाशातले चंद्रतारे खिशात घेऊन फिरण्याचे दिवस असतात. कोणतंही प्रेमगीत असेल तर ते माझ्यावरतीच लिहिलंय असं वाटतं. कोणतंही विरही गीत असेल तर ते माझ्यासाठीच होतं की काय असं वाटतं. बरोबर ना? पायातला चपलेचा अंगठा तुटला तरी आकाशातली स्वप्न खिशात घेऊन बाळगण्याचे दिवस असतात. हे प्रेमाचे मोरपंखी दिवस आहेत. आम्ही म्हणणार नाही प्रेम करू नका, पण शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावरती उभं राहा आणि प्रेम करा, पण ते निखळ असावं. ते ॲसिड टाकून, मर्डर करून, रेप करून मिळवलेलं नसावं. या कॉलेजवयीन दिवसातले वाटचाला म्हणजे निसरड्या वाटेवरची पाऊलवाट असते. एकदा का पाय घसरला की पुन्हा आपला खेळ आपल्याला मांडता येत नाही. एकदा डाव विसटला की विस्कटून जातो. पुन्हा ते दुरुस्त करायला संपूर्ण आयुष्य पणाला लावावं लागतं. कधी कधी कुटुंबाचं सुद्धा आयुष्य पणाला लागतं. त्याच्यामुळे मैत्री असावी, ती निखळ असावी, प्रेम असावं, हे खळखळतं असावं. त्याच्यामध्ये द्वेष, त्याच्यामध्ये राग किंवा त्याच्यामध्ये हिंसा ही नसावी. या सगळ्यांमधून एकमेकांना साथ देत असताना स्वतःच्या पायावरती उभं राहून करिअर करणं, कारण की आईवडिलांची स्वप्न आपल्याबरोबर असतात. तुम्ही अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आला असाल, काही वेगवेगळ्या राज्यांमधून आला असाल. आईवडिलांनी स्वप्न तुमच्याबरोबर पाठवलीत, फक्त तुम्हाला पाठवलेलं नाही आहे की तुम्ही शिक्षण घ्यावं आणि या आकाशामध्ये उंच भरारी घ्यावी, त्यांच्या स्वप्नांना गरुड पंखाचं बळ मिळावं, ही आईवडिलांची इच्छा असते. ती तुम्ही पूर्ण करावी या सदिच्छा मी तुम्हाला निमित्त देते. आणि आजचा कार्यक्रम हा लाईव्ह करत असताना मला महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना आवर्जून सांगायचं आहे की इतके मोठे व्हा की तुम्ही ज्या शाळेत आणि कॉलेजमध्ये शिक्षण घेताय त्या शाळेत आणि कॉलेजमध्ये तुम्हाला एक दिवस 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचं झेंडावंदन करण्यासाठी बोलवावं. इतके मोठे तुम्ही व्हा. त्यासाठी तुम्हाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना खरं तर रातराणीला सुगंध फार असतो, पण तो सुगंध दरवळण्यासाठी वाऱ्याची झुळूक यावी लागते. मला असं वाटतं आजचा हा कार्यक्रम तुमच्या माध्यमातून वाऱ्याची झुळूक म्हणून महाराष्ट्रामध्ये पोचावा, त्याचा प्रयत्न देखील आम्ही करूच. पण खऱ्या अर्थानं समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आता आम्हाला तयार झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर पालकांना मला आवर्जून सांगायचं आहे, संवादाची गरज फार मोठी आहे. कारण की आजकाल आमच्या हातामध्ये एका मोबाईल आहे, दुसऱ्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट आहे. डायनिंग टेबलवरती बसला तरी जेवणाच्या ताटाशेजारी पाण्याचा ग्लास नसेल तरी चालतो, पण डाव्या हाताला आम्हाला मोबाईल लागतो. शेजारी कोण बसले त्याच्याशी बोलण्यापेक्षा आम्हाला मोबाईलवरती कुठेतरी लांब असलेल्या मित्रमैत्रिणींबरोबर चर्चा करायला जास्त आवडते. घरामध्ये आईवडिलांशी बोलण्यापेक्षा आम्हाला मैत्रिणींनी सांगितलेलं फार लवकर पटतं. मित्र जे बोलतोय ते आमच्या काळजाला घर करून जातं, कारण की आईवडील आमच्यासाठी सांगतील ते चांगलंच सांगतात की नाही, हा प्रश्न आम्हाला कायम राहतो. हे या वयातले प्रश्न आहेत. मला आवर्जून सांगायचं आहे, आईवडिलांनी देखील तितकासा वेळ खऱ्या अर्थानं संवादासाठी विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना द्यावा.
कारण सध्याच्या स्पर्धेच्या जगामध्ये धावण्यासाठी आता बाबांबरोबर आई देखील नोकरीवर जाते. रात्री उशीर आल्यानंतर कोणाशी बोलावं हे समजत नाही. पूर्वी आमच्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आजी असायची, आजोबा असायचे. बाबा रागवले की आजीच्या पाठीमागे लपता यायचं, दादा ओरडला की ताईचा हात धरता यायचं. आता घरात तसं कोणी उरलं नाही. हम दो हमारे दोचाही जमाना गेला, हम दो हमारे एकचा जमाना आला. आणि या वातावरण घरामध्ये कोंडले गेले ते एकटीच मुलगा किंवा मुलगी असती. बोलायचं कोणाशी हा प्रश्न पडतो. आणि सगळ्यात जास्त जे प्रश्न निर्माण झालेत ते केवळ आणि केवळ संवादाअभावीच निर्माण झालेत. त्याच्यामुळे आता आमचा संवाद घराघरामध्ये झाला पाहिजे. कायदे अजून किती कठोर होऊ देत, प्रशासनाने कितीही काम करू दे, पण जोपर्यंत पालक म्हणून पालकांचा विद्यार्थ्यांशी, आपल्या मुलाशी मुलीशी संवाद होत नाही, त्याचे प्रश्न जाणून घेता येत नाहीत, त्याला काय वाटते ते समजून घेता येत नाही, आणि घरातून आम्हाला या मुलांना मुलींना प्रेम देता आलं पाहिजे, विश्वास देता आला पाहिजे, म्हणजे खऱ्या अर्थानं बाहेरच्या प्रेमाची फारशी गरज पडणार नाही, तोपर्यंत आमचे प्रश्न सुटणार नाही. म्हणून ही मानसिकता आम्हाला आता बदलली पाहिजे. आयोगाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम राबवलेत, अनेक उपक्रम राबवलेत, अनेक घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आम्ही स्वतः जाऊन काम केले. पण मला तुम्हाला आवर्जून सांगायचे, आपली कुठेही फसवणूक होणार नाही याची काळजी तुम्ही स्वतः घ्या. आपल्याला कोणी फसवणार नाही याच्यासाठी सतर्क राहा. आयुष्य फार सुंदर आहे, पण हे आयुष्य जगत असताना कोणताही आयुष्याचा निर्णय घेताना एकदाच आपल्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आणा. आयुष्याचा कोणताच निर्णय कधीच चुकणार नाही याच्यावरती मला ठाम विश्वास वाटतो. आणि म्हणून मला तुम्हाला आवर्जून सांगायचे, तुमच्या या शैक्षणिक आयुष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देते. 1091 हा टोल फ्री क्रमांक तुमच्यासाठी आहे. कोणत्याही जिल्ह्यात, कोणत्याही शहरात, कोणत्याही वाड्या वस्त्या पाड्यांपर्यंत तुम्ही जाल, त्या ठिकाणी तुम्हाला अशी घटना घडताना वाटली की माझ्या जीवाला काही धोका आहे, मी असुरक्षित आहे आणि मला कोणाची तरी मदत हवी, तर 1091 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा. 155-209 हा आमच्या आयोगाचा टोल फ्री क्रमांक आहे. तुमच्यासाठी बीट मार्शल, दामिनी पथक, भरोसा सेल हे सतर्क आहेत. फक्त आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यामुळे कोणत्या पिक्चरमध्ये कोणतं गाणं आहे याच्यापेक्षा माझ्या भागामध्ये पोलीस स्टेशन कुठं आहे, बीट मार्शल कोणतं आहे, दामिनी पथक कोणतं आहे हे देखील माहिती असावं, जेणेकरून आम्हाला मदत घेता येईल. कारण नागरिकशास्त्राचं पुस्तक आपणही वाचता. नागरिकशास्त्रामध्ये आम्हाला नागरिक म्हणून कसं जगायचं हे देखील दिले, त्याचा अभ्यास आम्हाला करता आला पाहिजेत. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. तू चलना भी सीख, तू दौड़ना भी सीख. तू चलना भी सीख, तू दौड़ना भी सीख. एक दिन तू उड़ना भी सीखेगी. उड़ान ले आसमां में ऐसी जहाँ से तुझे सारी दुनिया देखेगी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.